सगळ्या लातूर जिल्ह्याला आणि धाराशिव जिल्ह्याला एक आमंत्रण आहे. आमंत्रण माझं नाही, आमचं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी नेवासा, संतश्रेष्ठ नामदेव महाराज संस्थान पंढरपूर नरसी, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर, हे 6 संस्थानांनी ठरवलंय की चालू वर्षामध्ये ज्ञानोबरायाला प्रगट होऊन 750 वर्ष पूर्ण होतात. त्याला सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणतात. सुवर्ण महोत्सवी वर्षे माऊलीचं म्हणून खूप सुंदर उत्सव होणार आहे. उत्सवाचं रूप आहे का, असं पारायण परत ह्या 2 जिल्ह्यात मिळून होणार नाही. आणि या पारायणासाठी तुकोबराय, ज्ञानोबराय, नामदेव महाराजाच्या पादुका हेलिकॉप्टरने पहिल्यांदा लातूरला येणार आहेत. महाराज पादुका येणार आहेत 21 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता. तर मग पादुकाची मिरवणूक ठेवलेली, मिरवणूक ढिली नाही. 375 वर्षात तुकोबराय आलेत म्हणून मिरवणुकीत दिंडी निघणार, दिंडीत पुढं 375 पताका. वा. त्याच्या पाठीमागं 375 महिला तुळस घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला कळस घेऊन, 375 पखवाजे, त्याच्या पाठीमागं 375 टाळकरी, त्याच्या पाठीमागं 375 चोपदार दंड घेऊन, का 375 कीर्तनकार फेटे बांधून. वा. त्याच्या पाठीमागं 375 तुकाराम नावाची माणसं, त्याच्या पाठीमागं 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं, त्याच्या पाठीमागं 675 नामदेव नावाची माणसं. फक्त 675 जनाबाई भेटणं अवघड आहे. मग त्याला खमाराटवाडा धोंडाळावा लागेल आपल्याला. आणि मग पालखीत ह्या पादुका नामदेव महाराजांच्या, ज्ञानोबरायच्या आणि तुकोबरायच्या अशी वाजत गाजत मिरवणूक थांबणार. हा उत्सव करायचा म्हणजे याला खूप जागा लागती महाराज. आणि मग आपल्या लातूरपासून MIDC जवळ आहे, खंडापूर MIDC म्हणतात, तिथं जवळजवळ 375 एकरचं पटांगण आहे. काय योगायोग आहे बघा ना. 375 पटांगण बी 375 एकर, घालील लोटांगण, मोकळं पटांगण. आणि मग त्या पटांगणात एक मोठा मंडप उभा केला जाणार, तिथं पादुका थांबणार. आणि मग दर्शन बरे आपण सगळ्यांनी दर्शनाला. माऊली, आपण इथून 500 किलोमीटर जातो, आता तेच आपल्याकडे आलेत म्हणून आपण सगळ्यांनी हजर राहायचं. माऊली वा, या उत्सवाला हजर राहायचं सगळ्यांनी.